नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर राज्यघटना आणि पंचायत राज हा जो विषय होता आपल्या सामान्य ज्ञान या विषयातला, तर तो भाग आपण संपूर्ण केलेला आहे. त्याचे प्रश्न सुद्धा आपण जो शेवटचा भाग होता त्याच्यामध्ये घेतलेले होते. एकदम आपण जर बघितलं तर एकदमच बेसिक लेवलचे जे प्रश्न आहेत तर ते आपल्याला या विषयाअंतर्गत विचारले जातात. मात्र ज्यावेळेस आपण चालू घडामोडी ज्यावेळेस बघणार आहोत तर चालू घडामोडींच्या अनुषंगाने आपल्याला अतिशय जास्त भाग जो आहे तो कव्हर करायचा आहे. ठीक आहे. तर आता आपण आपला जो दुसरा विषय आहे अर्थव्यवस्था या विषयाला सुरुवात करत आहोत. तर अर्थव्यवस्था या विषयाअंतर्गत आधी कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात तर ते आपण टॉपिक बघून घेऊया. तर सर्वात प्रथम आहे राष्ट्रीय उत्पन्न. तर हे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे तर आपण कसं मोजतो, तर म्हणजेच आपण ज्याला काय म्हणतो जीडीपी म्हणतो, तर तो आपण कसा मोजला जातो, तो कसा मोजतो किंवा त्याच्यामध्ये काय येतं. ठीक आहे, इतकंच आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर पैसा झालं, त्याच्यानंतर चलन म्हणजे हा एकच घटक आहे, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यानंतर बँकिंग असेल, ज्याच्यामध्ये आपल्या अतिशय महत्वाच्या ज्या ज्या बँका आहेत देशामध्ये तर त्यांचा अभ्यास आपल्याला याच्यात करायचा आहे. आरबीआय झाली, त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया झाली, सिडबी झाली, मुद्रा बँक झाली, त्याच्यानंतर नाबार्ड झाली. तर या ज्या बँका आहेत तर या बँकांची कार्य काय आहेत, सर्वात महत्वाचं म्हटलं तर आरबीआय. ठीक आहे, तर ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. तर बँकिंग अंतर्गत या बँकांचं काय बघायचं आहे आपल्याला, तर यांची स्थापना कधी झाली, यांचं मुख्यालय कुठे आहे आणि यांचं प्रमुख कार्य काय आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला बँकिंग संदर्भात बघायचं आहे. त्याच्यानंतर जे पुढचं आहे तर इथे आपला जो सिलेबस मध्ये मेन्शन घटक आहे तर त्याचं नाव आहे दारिद्र्य. तर दारिद्र्याच्या ज्या समित्या आहेत तर या समित्या कोणकोणत्या आहेत तर ते आपल्याला दारिद्र्य या घटकांतर्गत बघायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे लोकसंख्या. तर महत्वाचे मुद्दे जे आहेत लोकसंख्याबाबत तर ते आपल्याला बघायचं आहे. नाहीतर लोकसंख्या हा विषय फार जास्त वास्ट आहे, त्याच्यामध्ये खूप सारे घटक आहेत, खूप सारे उपघटक आहेत, त्याच्या वेगवेगळे जे स्तर आहेत ते स्तर आहेत, त्याच्या पायऱ्या आहेत, बऱ्याच गोष्टी लोकसंख्या अंतर्गत येतात. मात्र ज्यावेळेस आपण आपल्या सर्वसेवा भरतीचा विचार करतो एक लिमिटेडच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला लोकसंख्या अंतर्गत बघायच्या आहेत. त्याच्यानंतर जो महत्वाचा घटक आहे तर तो आहे पंचवार्षिक योजना. तर या पंचवार्षिक योजनांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये नियोजन आयोग असेल आणि नीती आयोग असेल. तर ह्यांची स्थापना कधी झाली, नीती आयोग काय, नीती आयोगाचे अध्यक्ष, त्याच्यानंतर नीती आयोगाचे सचिव कोण आहेत, नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत, तर हे आता सध्या बदललेले आहेत करंटमध्ये. तर त्यामुळे आपल्याला त्या गोष्टींवरती जास्त फोकस करायचा आहे नीती आयोगावरती. कारण जर तुम्ही कोणताही पेपर बघितला तर नीती आयोगावरती प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ठीक आहे, हे झाले घटक याच्या अंतर्गत. त्यानंतर आपली अर्थव्यवस्था जी आहे तर हिचं स्वरूप काय आहे. ठीक आहे, तर 3 स्वरूप असतील किंवा वैशिष्ट्ये असतील किंवा त्यांचे प्रकार असतील जे की एकदम बेसिक घटक आहेत ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर अर्थव्यवस्था या विषयाअंतर्गत जो आपला सिलेबस, आपल्या परीक्षेचा सिलेबस जो आपल्याला दिलेला आहे, आयोगाने जो सिलेबस दिलेला आहे त्याच्या अंतर्गत या सर्व घटकांचा समावेश केलेला आहे. ठीक आहे, अर्थव्यवस्था या विषयाअंतर्गत या सर्व घटकांचा समावेश आहे. तर मग आपण सुरुवात करूया. सर्वात प्रथम अर्थव्यवस्था म्हणजेच काय हे ज्यावेळेस आपण समजून घेतो. अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थ म्हणजे पैसा, आणि या पैशाची जी व्यवस्था आपण देशाच्या पातळीवरती लावतो, देशाच्या पातळीवरती या सगळ्या घटकांची आपण रचना करतो, या सगळ्या घटकांचा आपण मॅनेजमेंट करतो कुठे, देशाच्या पातळीवर. तर त्याला आपण अर्थव्यवस्था असं म्हणत असतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, अर्थव्यवस्था. तर सुरुवातीला आपला जो पहिलाच भाग आहे या पहिल्या भागामध्ये आपण सुरुवात करूया राष्ट्रीय उत्पन्न या घटकापासून, किंवा आधी अर्थव्यवस्थेची स्वरूप आपण समजून घेऊया, हिची वैशिष्ट्ये बघूया. काय वैशिष्ट्य आहेत बरं अर्थव्यवस्थेची, आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची, की भारतीय अर्थव्यवस्था हिचं जर प्रकार जर विचारला, अर्थव्यवस्थेचे सर्वात प्रथम प्रकार बघूया. तर याच्यामध्ये कोणकोणते प्रकार येतात, तर 3 प्रकार येतात. एक आहे समाजवादी अर्थव्यवस्था, दुसरी भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि तिसरी मिश्र अर्थव्यवस्था. कोणकोणती, तर समाजवादी असेल, त्याच्यानंतर भांडवलशाही असेल आणि त्याच्यानंतर असेल मिश्र अर्थव्यवस्था. ठीक आहे, आता आपला जो भारत आहे हा भारत या 3ही फेजेस मधून गेलेला आहे आणि आता सध्या आपण कोणत्या फेज मध्ये आहोत ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, ज्यावेळेस आपल्या देशाचा आपण ज्यावेळेस स्वतंत्र झालो 1947ला, 15 ऑगस्ट 1947ला, तर त्यावेळेस आपण या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये होतो. कुठं होतो,
तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये होतो. कधी? ज्यावेळेस आपण स्वतंत्र झालो 1947, तर त्यावेळेस आपण मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये होतो. म्हणजे आपल्याला माहितीये की बरीच सारी उत्पादनाची साधनं जी आहेत तर ती उत्पादनाची साधनं सरकारची सुद्धा होती, त्याचबरोबर खाजगी जे घटक आहेत म्हणजे जे खाजगी भांडवलदार आहेत तर यांच्याकडे सुद्धा उत्पादनाची साधनं होती. म्हणजे जसं की टाटा समूह, एअर इंडिया त्यांची होती, त्यांनी स्थापन केली होती 1932ला. आता ती परत फिरून त्यांच्याकडेच गेलेली आहे. म्हणजे ती सरकारने घेतली आणि सरकारकडून पुन्हा आता ती टाटा समूहाकडे गेलेली आहे. म्हणजे काय, आपण सुरुवातीला कुठे होतो तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये होतो. त्याच्यानंतर आपण 1956चं जे आवडी अधिवेशन झालं तर या अधिवेशनानंतर आपण आवडी अधिवेशन म्हणूया काँग्रेसचं. तर या आवडी अधिवेशनानंतर आपण समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. म्हणजेच काय, समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय असतं तर साधनं जी आहेत, उत्पादनाची साधनं म्हणूया, उत्पादनाची साधनं सरकारच्या मालकीची असतात. सरकारच्या मालकीची असतात. त्याच्यामध्ये कशामध्ये बरं तर समाजवादी अर्थव्यवस्थेचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस उत्पादनाचे घटक म्हणजे एखादा कारखाना झाला, उद्योगधंदे झाले, सगळ्या कंपन्या झाल्या, सगळी फॅक्टरी झाल्या, सगळे हॉस्पिटल झाले, सगळे दवाखाने झाले, आणखीन शाळा झाल्या, या सगळे जे घटक आहेत हे सगळे घटक कुणाचे असतात तर ते सरकारच्या मालकीचे असतात. कोणत्या अर्थव्यवस्थेमध्ये तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये. याच्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं तर उत्पादनाची मालकी, उत्पादनाच्या साधनांची मालकी जी आहे तर ती खाजगी हातामध्ये असते. साधनांची मालकी कोणाकडे असते तर खाजगी लोकसंख्येकडे असते किंवा खाजगी लोकांकडे असते. तर हे आहे खाजगी लोकांकडे म्हणूया, खाजगी लोकांकडे असते, खाजगी लोकांकडे. ठीक आहे. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय की जिथे उत्पादनाची साधनं सरकारच्या मालकीची असतात. जिथे भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजेच काय की जिथे उत्पादनाच्या साधनांची मालकी खाजगी लोकांकडे असते. आणि मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय तर दोघांचंही अस्तित्व असतं, दोघांचंही सह अस्तित्व असतं. कुठे सह अस्तित्व असतं? कशामध्ये तर उत्पादनाच्या साधनांमध्ये. म्हणजे सरकारी साधने सुद्धा आहेत आणि त्याच्यासोबतच खाजगी साधनं सुद्धा आहेत. कुठे तर आपल्या देशामध्ये. म्हणजे उद्योगधंदे स्थापन करण्याचा अधिकार जसा सरकारला आहे त्याचप्रमाणे ज्याच्याकडे पैसा आहे, जो भांडवलदार आहे, तो उत्पादनाची स्वतःची साधनं स्थापन करू शकतो, निर्माण करू शकतो. आणि त्याला आपण काय म्हणत असतो तर मिश्र अर्थव्यवस्था म्हणतो. आणि या मिश्र अर्थव्यवस्थेचा आपण स्वीकार 1991 नंतर 1991 मध्ये आपण पुन्हा कुठे गेलेलो होतो तर पुन्हा आपण मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये गेलेलो आहोत. म्हणजे 1991चं जे आपलं उखाजा धोरण आहे, ज्याला आपण एलपीजी धोरण म्हणतो. हे काय आहे बरं एलपीजी तर एल आहे, पी आहे आणि जी आहे. याचा सुद्धा फुल फॉर्म तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, ज्याला म्हणतो आपण लिबरलायझेशन, नंतर प्रायव्हेटायझेशन आणि पुढचं आहे ग्लोबलायझेशन. ठीक आहे. लिबरलायझेशन म्हणजेच काय तर उदारीकरण. काय आहे हे उदारीकरण आहे. याच्यानंतर प्रायव्हेटायझेशन म्हणजेच काय आहे तर खाजगीकरण आहे. आणि ग्लोबलायझेशन म्हणजेच काय आहे तर जागतिकीकरण आहे, जागतिकीकरण. ठीक आहे. काय काय बघितलं आता आपण हे काय बघतोय बरं तर अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेचे प्रकार बघतोय. आपल्याला अर्थव्यवस्था हा विषय दिलेला आहे. तर याची जी बेसिक आहे तर हे बेसिक हे आहे की अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार सांगितलेले आहेत, 3 स्वरूप आहेत. एक आहे समाजवादी अर्थव्यवस्था, दुसरं आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, तिसरी आहे मिश्र अर्थव्यवस्था. आणि याचं उदाहरण जर आपल्याला द्यायचं झालं मिश्र तर आपला जो भारत आहे तर तो सध्या कुठे आहे मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आहे. भांडवलशाही जर उदाहरण द्यायचं झालं तर सध्या अमेरिकेमध्ये काय आहे संपूर्णपणे बाजार अर्थव्यवस्था आहे, म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. जर समाजवादी अर्थव्यवस्थेचं उदाहरण द्यायचं झालं तर आहे आत्ताचं काय नॉर्थ कोरिया म्हणजे उत्तर कोरिया. उत्तर कोरिया असेल, आणखीन काय क्युबा आहे. तर हे जे 2 देश आहेत या 2 देशांमध्ये
अजूनही काय आहे, समाजवादी अर्थव्यवस्था आहे. त्याच्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्था, जर अमेरिकेचा विचार केला तर भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. आणि जर मिश्र अर्थव्यवस्था जर म्हटलं तर आपला आत्ताचा जो भारत आहे, तर आता आपण कुठे आहोत, तर आपण आता मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आहोत. कारण आपल्या देशामध्ये उत्पादनाच्या साधनांची मालकी सरकारकडे आहे आणि बऱ्याच अंशी आता खाजगी लोकांच्या हातामध्ये, खाजगी उद्योगपतींच्या हातामध्ये बरेच उद्योगधंदे आलेले आहेत. तर आपण कधीपासून हे धोरण जास्त आपण स्वीकार केलं त्याचा, तर 1991च्या नंतर आपण काय केलं की देशामध्ये खूप जास्त आर्थिक संकट आलेलं होतं आणि त्यामुळे IMF असेल, IBRD असेल, IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे आणि IBRD म्हणजे आपली जागतिक बँक असेल, तर यांनी आपल्यावरती काही अटी लादल्या आणि त्यामुळे आपल्याला बरीच जे उद्योगधंदे होते, बरीच क्षेत्रे होती जी की आपण प्रतिबंधित केलेली होती, की जिथे आपण खाजगी लोकांना परवानगी पूर्णपणे नाकारली होती, ते सगळे उद्योगधंदे आपण खाजगी क्षेत्रासाठी खुले करून दिले आणि खाजगी लोकांनी येऊन त्याच्यामध्ये पैसा गुंतवलेला आहे. म्हणजेच त्या उत्पादनाची साधने आता सरकारची सुद्धा आहेत आणि काही अंशी ती आता खाजगी लोकांकडे सुद्धा आहेत. याला आपण काय म्हणतो, मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणत असतो. ठीक आहे, म्हणजे दोघांचं सह अस्तित्व, सरकारी सुद्धा आणि खाजगी सुद्धा. हे झालं बेसिक घटक की अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि आपण अभ्यास याच्यामध्ये कशाचा करतो. आता याच्यात आपण अभ्यास कशाचा करतो बरं अर्थव्यवस्थेमध्ये, तर आपल्या देशामध्ये जो काही पैसा येत आहे, जो काही पैसा जात आहे, पैसा कुठे जातो, पैसा कुठून येतो, तर त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण अर्थव्यवस्थेमध्ये करत असतो. ठीक आहे, पैसे कुठून येतात, तर सरकार काय करतं, वेगवेगळ्या प्रकारचे कर जे असतात ते कर लोकांवरती लादत असतात आणि हे कर वसूल करून ते जे पैसे आहेत तर ते पैसे सरकारच्या काय म्हणूया आपण तिजोरीमध्ये किंवा सरकारकडे जमा होत असतात आणि तेच पैसे सरकार पुन्हा याच लोकांवरती, म्हणजे जी लोक दारिद्र्य रेषेमध्ये आहेत किंवा दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत, की सर्वसामान्य लोक आहेत, जे दुर्बल घटक आहेत, जे मागासवर्गीय आहेत, तर या सगळ्यांसाठी सरकार काही योजना आणतं आणि या योजनांच्या आधारे सरकार त्यांच्यावरती पैसे खर्च करत असतं. ठीक आहे, तर याला आपण आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कुठे करतो आपण, तर सार्वजनिक वित्त हा जो घटक आहे तर त्या घटकाचा आपण इथे उल्लेख केलेला नाही, तर आपण त्याचा सुद्धा उल्लेख करून घेऊ इथे, सार्वजनिक वित्त. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या सार्वजनिक वित्त या घटकामध्ये करत असतो. कारण आपल्याला कळायला पाहिजे की सरकारकडे पैसे येतात कुठून आणि सरकारचे पैसे जातात कुठे, तर त्या सगळ्याचा अभ्यास आपण सार्वजनिक वित्त म्हणजेच पब्लिक फायनान्स या घटकामध्ये करत असतो. या घटकाचा सुद्धा समावेश आपल्या सिलेबसमध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये स्पेसिफिकली काय दिले, तर आपला जो अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प आणि याविषयीची माहिती असेल, कॅग असेल, ज्याला आपण काय म्हणतो तर लेखापरीक्षण असं म्हणत असतो, तर ते सगळं आपल्या सिलेबस मध्ये मेन्शन केलेलं आहे. तर त्या सगळ्याचा अभ्यास आपण अर्थव्यवस्थेमध्ये करत आहोत. आता फॅक्च्युअल काय काय गोष्टी आहेत ज्या की आपल्याला माहिती पाहिजेत. सर्वात प्रथम जे की ऍडम स्मिथ आहेत, हे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत. या अर्थशास्त्रज्ञांनी काय सांगितलेलं आहे की अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचं शास्त्र होय. काय म्हणाले ते, कोण म्हणाले, ऍडम स्मिथ. ऍडम स्मिथ काय म्हणालेले आहेत की अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र होय. संपत्ती म्हणजे काय, तर सगळा पैसा आणि या संपत्तीचे शास्त्र म्हणजे कोण, तर अर्थशास्त्र. अशी व्याख्या कोणी केली आहे, तर ऍडम स्मिथ यांनी ही व्याख्या केलेली आहे. आणखीन यांचा एक ग्रंथ आहे की ज्याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत. सरळ सेवा असेल किंवा आपल्या ज्या कंबाईन परीक्षा असेल, राज्यसेवा असेल, तर तिथं सुद्धा प्रश्न आलेला आहे. यांचा एक ग्रंथ आहे अर्थशास्त्रावरती की राष्ट्राची संपत्ती. काय ग्रंथ आहे यांचा, राष्ट्राची संपत्ती किंवा वेल्थ ऑफ नेशन. राष्ट्राची संपत्ती म्हणू, त्याचंच नाव काय आहे, तर वेल्थ ऑफ नेशन जे आहे, तर हा यांचा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथात त्यांनी अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर ही सगळं स्पष्टीकरण यांनी या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. राष्ट्राची संपत्ती, ज्याचंच नाव काय आहे, तर वेल्थ ऑफ नेशन. सर्वात प्रथम जर अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र या विषयाचा उल्लेख जर कोणी केला असेल तर ते आहेत विष्णुगुप्त चाणक्य किंवा आपण ज्यांना कौटिल्य म्हणतो. तर त्यांनी या अर्थशास्त्र हा त्यांचा ग्रंथ आहे. काय त्यांच्या ग्रंथाचं नावच,
ग्रंथाचं नावच आहे त्यांच्या अर्थशास्त्र. अर्थशास्त्र. आणि कोणाचा ग्रंथ आहे हा बरं? तर कौटिल्य. आणखीन त्यांना काय म्हणतो आपण? विष्णुगुप्त चाणक्य. यांना बरीच सारी नावं आहेत, तर एक दोन नावं यांची लक्षात ठेवायची आहेत. तर यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? तर अर्थशास्त्र हा ग्रंथ यांनी लिहिलेला आहे. हे महत्वाचं आहे. याच्यानंतर वेल्थ ऑफ नेशन कोणाचा आहे? तर ऍडम स्मिथ यांचा आहे. याच्यानंतर 1991 ला आपण एलपीजीचं धोरण स्वीकारलेलं आहे. 1956चं आवडी अधिवेशन झालं, ज्यावेळेस आपण समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला होता. समाजवादी अर्थव्यवस्था कुठे आहे? उत्तर कोरियामध्ये, भांडवलशाही अमेरिका आणि सध्याचा भारत म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आहोत. जरी आपण मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सध्या असलो तरी आता जी गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे की बऱ्याच गोष्टींचं आपण काय करत आहोत? तर डिसइन्व्हेस्टमेंट करत आहोत. डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय? तर आपण निर्गुंतवणूक करत आहोत. आणि ही निर्गुंतवणूक आपण करतो म्हणजेच काय करतो? की सरकारचा जो हिस्सा असतो, हा सरकारचा हिस्सा आपण खाजगी लोकांच्या हातामध्ये देत असतो. खाजगी लोकांना ते आपण शेअर्स विकून टाकतो आणि मग त्याची जी मालकी आहे तर त्याची मालकी खाजगी लोकांच्या हातामध्ये जात असते. यालाच आपण निर्गुंतवणुकीकरण किंवा डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतो. आणि मग असं असं करता करता हळूहळू काय होईल की सरकार सगळ्या गोष्टी विकून टाकेल आणि सगळ्याच गोष्टी कोणाच्या हातात जातील? खाजगी लोकांच्या हातात जातील. आणि ज्यावेळेस मग आपण संपूर्णपणे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपण जाऊ. कधी? ज्यावेळेस सर्व उत्पन्नाची साधनं खाजगी लोकांच्या हातात जातील, त्यावेळेस मग आपण कुठे जाऊ? तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेलाच, ज्यालाच आपण बाजार अर्थव्यवस्था म्हणतो, ज्यालाच आपण लेझेस फेअर अर्थव्यवस्था म्हणतो, मुक्त अर्थव्यवस्था म्हणत असतो. ठीक आहे, इथपर्यंत आता आपण बघितलेलं आहे. याच्यानंतर पुढचं जर बघितलं तर भारताची जी अर्थव्यवस्था, जे काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत तर त्या बघून घेऊया आपण. की हे काय होतं? अर्थशास्त्र हा ग्रंथ होता. हे ग्रंथ आहे ना, विषयाचं नाव नाही लिहिलंय. कोणी लिहिलंय? कौटिल्य किंवा विष्णुगुप्त चाणक्य यांनी लिहिलेलं आहे. तर आपल्या ज्या भारताचं भौगोलिक क्षेत्र आहे, तर भारताचं भौगोलिक क्षेत्र किती आहे बरं? भौगोलिक क्षेत्र तर 32,87,263 किलोमीटर स्क्वेअर इतकं आपलं भौगोलिक क्षेत्र आहे. आपलं जर जागतिक प्रमाण जर विचारलं तर 2.42% जगाच्या इतकं क्षेत्र आहे आपलं. जगाच्या 2.42% जी जमीन आहे तर ती आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर याच्यात आपली जी लोकसंख्या आहे तर ती किती आहे? तर या 2.42 एरियामध्ये म्हणजे जगाच्या फक्त 2% जमीन किंवा 2.5% म्हणूया, 2.5% जमीन आपल्या भारताकडे आहे. आणि त्या 2-2.5% जमीनमध्ये जवळजवळ 17.5% लोकसंख्या जी आहे तर ही लोकसंख्या वास्तवाला आहे. ठीक आहे, इतकं कळालं. काय म्हणालो आपण? की आपल्या भारताचं भौगोलिक क्षेत्रफळ आहे 32,87,263 किलोमीटर स्क्वेअर. जगाच्या किती आहे? जवळजवळ 42 50 म्हणूया, 2.50% म्हणजे 2.5% देशाच्या जगाच्या आहे. आणि या 2.5% जगातली 17.5% लोकसंख्या राहत आहे. ठीक आहे, आता आपले जे वेगवेगळे क्षेत्र आहेत तर या क्षेत्रांचं आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काय प्रमाण आहे तर ते बघूया. आता आपल्या अर्थव्यवस्थेची 3 क्षेत्रे आहेत प्रामुख्याने. कोणकोणती? अर्थव्यवस्थेची क्षेत्रे कोणकोणती आहेत बरं? तर प्राथमिक म्हणजे कृषी क्षेत्र आहे, उद्योग क्षेत्र आहे आणि सेवा क्षेत्र आहे. अशी 3 क्षेत्रे आहेत. कोणकोणती? सर्वात प्रथम येतं कृषी व संलग्नच म्हणूया आपण, म्हणजे ज्याच्यामध्ये पशुपालन वगैरे सगळं जे आहे ते सगळं कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये येतं, ज्याला आपण काय म्हणत असतो? प्राथमिक क्षेत्र म्हणतो. त्याच्यानंतर दुसरं क्षेत्र कोणतं आहे? तर उद्योग क्षेत्र म्हणजे औद्योगिक क्षेत्र किंवा उद्योग क्षेत्र म्हणूया आपण त्याला. उद्योग क्षेत्र जे काय आहे आपलं द्वितीय क्षेत्र आहे. आणि तिसरं कोणतं आहे? तर तिसरं आहे सेवा क्षेत्र. सेवा क्षेत्रांतर्गत काय येतात बरं? तर ज्या काही सेवा आहेत, वाहतूक असेल, दळणवळण असेल, दूरसंचार असेल, दूरध्वनी असेल, शिक्षण असेल, तर या सगळ्या काय आहेत? तर या सगळ्या सेवा आहेत. IT असेल,
तर या सगळ्या फक्त आयटीच म्हणजे सेवा क्षेत्र आहे का, तर असं नाहीये, हे समजून घ्यायचं आहे. तर ह्या सगळ्या प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्राचा समावेश आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये होत असतो. या सगळ्यांचं जीडीपी मध्ये किती प्रमाण असेल, तर प्राथमिक क्षेत्राचं जे प्रमाण आहे ते जवळजवळ 16% आहे, अप्रॉक्सिमेटली 16% म्हणूया. त्याच्यानंतर जे द्वितीय क्षेत्र आहे, या द्वितीय क्षेत्राचं प्रमाण जवळजवळ 29 ते 30% आहे. आणि जी आपली सेवा क्षेत्र आहे, या सेवा क्षेत्राचं प्रमाण जवळजवळ, हे आपण अप्रॉक्सिमेटली म्हणतोय, हे कसलं साईन आहे बरं, तर अप्रॉक्सिमेटली म्हणजे करेक्टच इतके आकडे आहेत का असं नसतं. तर हे आकडे जे आहेत तर ते नेहमी फ्लक्च्युएट होत असतात, म्हणजे ते बदलत असतात. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतोय, अप्रॉक्सिमेटली इतकं 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 या क्षेत्रांचं प्रमाण आहे. जवळजवळ 16% प्राथमिक क्षेत्राचं प्रमाण आहे आपल्या जीडीपी मध्ये, जीडीपीच्या 100% मध्ये. त्याच्यानंतर द्वितीय क्षेत्र जे आहे उद्योग क्षेत्र, त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण आपल्या जीडीपी मध्ये 29% आहे. आणि त्याच्यानंतर जे तृतीय क्षेत्र आहे तर याचं प्रमाण जवळजवळ 54 ते 55% आपल्या जीडीपी मध्ये याचं प्रमाण आहे. आता जीडीपी म्हणजे काय, महत्वाचा घटक की जीडीपी म्हणजेच काय, तर जीडीपी म्हणजे काय बरं, तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय असतं ते, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे जर फुल फॉर्म आला तर आपल्याला माहिती पाहिजे, तर काय आहे फुल फॉर्म याचा, तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असा याचा फुल फॉर्म आहे. म्हणजेच काय की एका आर्थिक वर्षामध्ये एका भौगोलिक क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या सर्व वस्तू, सर्व सेवा यांचं जे बाजार मूल्य आहे याला आपण काय म्हणत असतो, तर राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणत असतो. एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू, सर्व सेवा यांचं पैशातील मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. काय काय म्हणालो, तर एका वर्षात आपण हे का बघतोय, कारण आपल्याला स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे राष्ट्रीय उत्पन्न हा घटक अर्थव्यवस्था अंतर्गत, त्यामुळे हे आपण बघत आहोत. एका वर्षाच्या कालावधीमध्ये निर्माण झालेल्या सर्व, एका वर्षाच्या कालावधीत निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा, निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू, की अंतिम हा शब्द महत्वाचा आहे, अंतिम वस्तू व सेवा यांचे पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न होय. काय म्हणालो, एका वर्षांच्या कालावधीमध्ये निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा यांचे पैशातील मूल्य होय. म्हणजेच काय की जर देशामध्ये एका वर्षभरामध्ये 50 पेन तयार झाले असतील तर या 50 पेनची किंमत बाजारामध्ये किती आहे, एक पेन असेल समजा 5 रुपयाला, तर 50 पेनची किंमत किती झाली, 5 5 25 म्हणजे 250 रुपये. तर हे 250 रुपये म्हणजेच काय, तर आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे आपण हे उदाहरण घेतोय फक्त की एका वर्षात जर 50च पेन आपल्या देशामध्ये तयार होत असतील तर त्या 50 पेनचं बाजारामध्ये किती मूल्य आहे, तर ते मूल्य म्हणजे आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होय. ठीक आहे, आता ही जी राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना आहे तर ही साठा नसून प्रवाही संकल्पना आहे. लक्षात ठेवायचं आहे. का माहितीये का, कारण आता जी मागची जी ग्रुप सी ची प्रिलियम झाली तर त्याच्यामध्ये प्रश्न होता की राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी खालीलपैकी कोणता शब्द जो आहे तो समांतर आहे किंवा संदर्भात आहे, त्याच्या निगडीत आहे, तर तो शब्द होता प्रवाही, प्रवाह. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे ही एक प्रवाही संकल्पना आहे. कशी संकल्पना आहे, तर राष्ट्रीय उत्पन्न प्रवाही संकल्पना आहे, प्रवाही संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न ही काय आहे, प्रवाही संकल्पना आहे. आता याच्यासाठी आपण आर्थिक वर्ष म्हणजे कोणतं आर्थिक वर्ष घेतो, तर 1 एप्रिल
ते 31 मार्च, 1 एप्रिल ते 31 मार्च काय आहे आपलं आर्थिक वर्ष आहे. हा प्रश्न सुद्धा येऊन गेलेला आहे. हा प्रश्न येऊन गेलेला आहे. आर्थिक वर्ष, आर्थिक वर्ष कोणतं आहे आपलं, तर 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं राष्ट्रीय आर्थिक वर्ष आहे, की ज्या वर्षामध्ये आपण निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सर्व सेवा यांचं ज्यावेळेस पैशामध्ये मूल्य मोजत असतो तर त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणत असतो. ठीक आहे. याच्यानंतर पुढे जर प्रश्न आला तर आता याच्या निगडीत कोणकोणत्या संकल्पना आहेत, तर घसारा ही संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या निगडीत. तर घसारा म्हणजे काय किंवा घसारा आपण कसा काढतो, तर ज्यावेळेस आपण जीडीपी मधून एनडीपी मायनस करतो म्हणजे ग्रॉस मधून नेट मायनस करतो तर त्यावेळेस आपल्याला घसारा मिळत असतो. ठीक आहे. त्यावेळेस आपल्याला घसारा मिळत असतो. घसारा ही संकल्पना फक्त आपण समजून घेऊया की घसारा ही संकल्पना काय असते. आता ही घसारा ही संकल्पना काय असते बरं, तर समजा एक काय म्हणूया त्याला मशीन आहे. ठीक आहे. एक मशीन आहे जी मशीन एका दिवसामध्ये 50 पेन तयार करते. एका दिवसात 50 पेन तयार झाले, दुसऱ्या दिवशी 50 पेन तयार झाले, तिसऱ्या दिवशी 50 पेन तयार झाले. असं करता 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 ती काय करत राहील, एक महिनाभर एक वर्षभर पेन बनवत राहील. मात्र ते पेन बनवताना त्या पेनांची जी किंमत आहे ना, त्या पेनांची किंमत झाली फक्त समजा की 50 पेन बनले, त्या मशिनीमध्ये 50 पेन बनले, तर त्या 50 पेनांचं जे मूल्य आहे, समजा त्या 50 पेनांचं मूल्य किती म्हणालो आपण, 250 रुपये. कारण एक पेन कितीला होता, 5 रुपयाला एक पेन होता, 250 रुपये त्याचं मूल्य झालं. तर 250 रुपये काय झालं आपलं राष्ट्रीय उत्पन्न. काय झालं आपलं राष्ट्रीय उत्पन्न झालं. मात्र मायनस आपण याच्यातून काय करतो, ती जी मशीन आहे या मशिनीची काहीतरी झीज होते. मशिनीची काय होत असते, या मशिनीची काहीतरी झीज होत असते जिला आपण घसारा म्हणतो, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये डिप्रिसिएशन घसारा जे आहे, तर या घसाऱ्याला आपण डिप्रिसिएशन असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण डिप्रिसिएशन म्हणतो त्याला आपण. काय म्हणतो त्याला आपण डिप्रिसिएशन असं म्हणत असतो. हे डिप्रिसिएशन म्हणजे काय, हे डिप्रिसिएशन घसारा म्हणजेच काय, तर आपल्या देशामध्ये समजा एक कंपनी आहे, या कंपनीमध्ये एक मशीन आहे. ठीक आहे. ही मशीन आता हिने 50 पेन बनवले. काय केलं, हिने 50 पेन बनवले. एक पेन 5 रुपयाला होता आणि तर या 50 पेनची किंमत किती झाली, 250 रुपये झाली. तर हे 250 रुपये काय झालं आपलं राष्ट्रीय उत्पन्न झालेलं आहे. मात्र हे पेन बनवताना काहीतरी त्या मशिनीची झीज झालेली आहे. कोणाची, त्या मशिनीची जी झीज झालेली आहे यालाच आपण घसारा म्हणत असतो. काय म्हणत असतो, घसारा म्हणत असतो. आता तिला खर्च करायला जर तिला 50 रुपयाची तिची झीज झाली, म्हणजे 50 रुपयाचं तिला ऑइल लागलं, त्या मशिनीची जी झीज झालेली आहे ती भरून काढण्यासाठी, तर मग आपलं राष्ट्रीय उत्पन्न किती झालं, तर या 250 मधून जर हे 50 वजा केले तर हे झालं 200 रुपये आपलं नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. ह्याला आपण काय म्हणत असतो, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट असं आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे. काय म्हणतो याला आपण नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. ज्यावेळेस आपण ग्रॉस मधून म्हणजे स्थूल, हे काय आहे बरं, एक मिनिट परत दाखवते. जे मगाशी काय होतं, जीडीपी होतं. या जीडीपी मधून आपण ज्यावेळेस घसारा मायनस करतो तर त्यावेळेस आपल्याला मिळत असतं एनडीपी. हे आहे ग्रॉस आहे हे, आणि हे काय आहे नेट आहे. हे ग्रॉस आहे, हे काय आहे ग्रॉस, आणि हे आहे नेट. हे काय आहे डोमेस्टिक प्रोडक्ट. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि नेट डोमेस्टिक प्रोडक्ट कधी मिळतं, ग्रॉस कडून नेट कडे कधी जातो आपण, ज्यावेळेस आपण राष्ट्रीय उत्पन्नामधून जो घसारा आहे हा घसारा ज्यावेळेस मायनस करतो तर त्यावेळेस आपल्याला एनडीपी म्हणजेच नेट डोमेस्टिक प्रोडक्ट आपल्याला मिळत असतं. ठीक आहे. हे काय होतं, तर ही होती घसारा म्हणजे काय याची संकल्पना. ठीक आहे. याच्यानंतर पुढे जाऊया. घसाऱ्याची संकल्पना कळालेली आहे. याच्यानंतर ज्यावेळेस
आता हे जे बाजार मूल्य आहे, वस्तूचं जे बाजार मूल्य आहे, या बाजार मूल्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो? म्हणजे जीडीपी ऍट मार्केट प्राइस. ठीक आहे, जीडीपी ऍट मार्केट प्राइस. आता या गोष्टीमध्ये ज्यावेळेस हा पेन आहे, हा पेन ज्यावेळेस मार्केटमध्ये येतो तर याच्यावरती बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे याची मूळ किंमत वेगळी असते, याच्यावरती काही कर लादलेले असतात. सरकार आपल्याकडून काय करत असतं? कर वसूल करत असतं. त्यामुळे याच्यावरती काही कर लादलेले असतात. त्याच्यानंतर याच्यावरती सरकार काही आपल्याला अनुदान देत असतं. जर ही महत्वाची गोष्ट असेल, हिचा उपयोग आपल्याला करायचाच आहे आणि सार्वजनिक महत्वाची जर गोष्ट असेल ही, तर हिच्यावरती सरकार आपल्याला अनुदान देत असतं. आणि या करांचा आणि या अनुदानांचा जो फरक आहे, हा फरक या वस्तूच्या बाजारभावावरती पडत असतो. ठीक आहे, म्हणजे वस्तूचा बाजारभाव मूल्य, म्हणजे वस्तूचं बाजारभावातलं मूल्य जे आहे ते आपण कसं काढतो? तर जीडीपी असेल ऍट फॅक्टर कॉस्ट. म्हणजेच काय? तर या वस्तूची घटक किंमत. घटक किंमत म्हणजेच काय? की ही वस्तू ज्यावेळेस कंपनीमध्ये बनली, ती बाहेर यायच्या आधी ही वस्तू कितीला बनली असेल त्याला आपण काय म्हणतो? घटक किंमत. याच्यामध्ये आपण काय करत असतो? प्लस करत असतो कर. काय करत असतो? प्लस करतो कर आणि मायनस काय करत असतो? अनुदाने जे असतात, ही अनुदाने आपण मायनस करत असतो. अनुदाने आपण काय करतो? तर मायनस करत असतो. म्हणजेच या वस्तूचं मार्केट प्राइस, बाजारभाव मूल्य, म्हणजे बाजारातली जे मूल्य आहे, बाजारभाव, जीडीपी ऍट काय आहे? हे बाजारभावाचं मूल्य आहे ना. आपण इथे काय म्हटलं वरती? राष्ट्रीय संकल्पना म्हणजेच काय? की यांचं पैशातील अंतिम वस्तू आणि अंतिम सेवा यांचं पैशातील मूल्य, म्हणजे कुठे? बाजारात त्यांचं पैशात मूल्य आहे. तर हेच आपण ज्यावेळेस हे आपण कसं काढतो? तर या वस्तूची घटक किंमत असते जीडीपी ऍट घटक किंमत, ज्यालाच आपण काय म्हणतो? फॅक्टर कॉस्ट. याच्यामध्ये कर आपण ऍड केलेले असतात आणि काय मायनस केलेली असतात? तर अनुदाने जे असतात ती अनुदाने मायनस केलेली असतात. हेच आपण उलट कसं काढणार बरं? तर जर आपल्याला जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट जर माहिती करायचं असेल की या वस्तूची ज्यावेळेस ती वस्तू तयार झाली, कंपनीमध्ये, कारखान्यामध्ये तयार झाली असेल ही वस्तू, तर या वस्तूचं मूल्य किती असेल हे आपण कसं काढणार? तर जीडीपी ऍट मार्केट प्राइस, याच्यामधून मायनस काय करायचे? कर करायचे आणि प्लस काय करायची? अनुदाने करायची. तर या आपल्याला या दोन हे जे घटक आहेत, हे दोन घटकांची किमती ज्या आहेत, या दोन घटकांच्या किमती मिळतात. काय? तर काय काय बघितलंय आता आपण? हे काय होतं? घटक किंमत. एकच मिनिट. काय होतं? हे घटक किंमत होतं. कोणकोणत्या संकल्पना बघितल्या आपण? तर परत बघूया. आर्थिक वर्ष म्हणजेच काय? तर 1 एप्रिल ते 31 मार्च हे संपूर्ण वर्षामध्ये तयार झालेल्या ज्या काही वस्तू आहेत, ज्या काही सेवा आहेत, या सगळ्यांचं बाजारामध्ये जे मूल्य आहे त्याला आपण जीडीपी असं म्हणतो. जर समजा एका वर्षामध्ये 50 पेन आपल्या देशामध्ये तयार झाले असतील, तर त्या 50 पेनांची जी किंमत आहे, किती झाली किंमत? 250 रुपये. तर हे 250 रुपये झालं आपलं राष्ट्रीय उत्पन्न. याच्यानंतर घसारा म्हणजे काय हे बघितलं आपण. आता हा घसारा म्हणजे काय? तर हे 50 पेन बनवताना ती जी मशीन आहे, या मशीनीची काहीतरी झीज झाली असेल, जी आपल्याला तिच्यावरती खर्च करायची आहे, म्हणजे तिची काहीतरी झीज झाली आहे. तर ती जी झीज आहे, तर ती झीज जर समजा आपण 50 रुपये पकडली, 50 रुपयाचा खर्च मला 50 पेन बनवल्यानंतर त्या मशिनीवरती जर आला असेल, तर ते 50 रुपये ज्यावेळेस मी याच्यातून वजा करते, किंवा जे ते 50 रुपये आहेत, या 50 रुपयाला मी काय म्हणते? घसारा असं म्हणत असते. आणि ग्रॉस मधून हा ज्यावेळेस आपण घसारा वजा करतो, तर आपल्याला नेट डोमेस्टिक प्रोडक्ट जो आहे तर तो मिळत असतो. ग्रॉस म्हणजेच काय? स्थूल देशांतर्गत उत्पन्न, म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पन्न. आणि हे काय आहे? तर नेट डोमेस्टिक म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पन्न. ह्याचे फुल फॉर्म लिहून घेऊयात का आपण? ह्याचे फुल फॉर्म लिहूया. काय आहे याचा फुल फॉर्म? नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. ठीक आहे. आणि हे काय आहे?
तर हे आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. मराठीत काय म्हणतो याला आपण, तर स्थूल राष्ट्रीय उत्पन्न किंवा स्थूल देशांतर्गत उत्पन्न. ठीक आहे, ग्रॉस म्हणजे स्थूल, डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत आणि प्रोडक्ट म्हणजे उत्पन्न, उत्पाद उत्पाद उत्पाद. इथे काय आहे, नेट म्हणजे निव्वळ, डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत आणि प्रोडक्ट म्हणजे काय, उत्पाद. तर निव्वळ देशांतर्गत उत्पाद म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच NDP. आणि हे काय होतं आपलं GDP. या GDP मधून ज्यावेळेस आपण घसारा वजा करतो तर त्यावेळेस आपल्याला काय मिळत असतो, NDP मिळत असतो. पुढे जेव्हा आपल्याला वस्तूची बाजारभाव काढायचा असतो म्हणजे बाजारभावातली किंमत काढायची असते, त्यावेळेस आपण त्या वस्तूच्या घटक किमतीमध्ये जे कर आहेत, जे अप्रत्यक्ष कर जे सरकार लावत असतं त्या प्रत्येक गोष्टीवर, ते आपण त्याच्यामध्ये प्लस करतो आणि जी अनुदानं आहेत ही अनुदानं मायनस करतो. आता अनुदानं मायनस का करतो बरं, तर समजा हा पेन आहे आणि या पेनाची किंमत 200 रुपये आहे, नाही 200 जास्त झालं, या पेनाची किंमत 100 रुपये आहे. मात्र हा पेन असा आहे की मला एक गाव आहे आणि त्या गावातल्या सर्व विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग सरकार काय म्हणेल की तुम्हाला कशासाठी द्यायचंय बरं, तर आम्ही सांगितलं की आम्हाला तिथली साक्षरता वाढवायची आहे, मुलांना टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा वगैरे सगळं शिकवायचं आहे, तर त्यामुळे आम्हाला हा पेन त्यांना द्यायचा आहे. तर मग सरकार म्हणालं की अरे वा, तुम्ही खूप चांगलं काम करताय, ठीक आहे, याची किंमत तुम्ही 100 रुपये म्हणताय ना, तर आम्ही काय करतो, आम्ही 40 रुपये आम्ही अनुदान देतो याच्यावरती. मग आता याची किंमत किती झाली, तर याची किंमत 60 झाली. म्हणून आपण काय केलं, अनुदाने वजा केलेली आहे, कारण सरकार ते पैसे देतंय. आणि मात्र आता त्याची किंमत किती झाली, 60 रुपये झाली होती आणि 10 रुपये आता टॅक्स लागेल त्याच्यावरती. मग परत त्याची किंमत काय झाली, 60 रुपयावरून 70 रुपये झाली. मग फायनल किंमत त्याची काय बनेल, मार्केट प्राइस 70 रुपये बनणार आहे. म्हणजेच उदाहरण घेऊन मी दाखवते तुम्हाला, या पेनाची किंमत किती आहे बाजारामध्ये, 100 रुपये आहे. ठीक आहे, आता आपल्याला हे काढायचंय, बाजारात किती किंमत होईल ना याची, तर ही आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, हे आपण काढू. ही हा ज्यावेळेस बनला ना तर त्याची किंमत होती 100 रुपये. हा ज्यावेळेस कंपनीमध्ये बनला तर याची किंमत होती 100 रुपये. किती होती, 100 रुपये. त्याच्यावरती 10 रुपये अजून आम्ही काय केलं, टॅक्स लावला. आणि सरकार काय म्हणेल, आम्ही स्वतः आमच्याकडून 40 रुपये प्रत्येक पेनावरती देतो. हे किती झालं, 110 वजा 40 किती झाले, 70 रुपये. तर मग GDP ऍट मार्केट प्राइस किती झालं याचं, 70 रुपये झालं. कळतंय तुम्हाला. ही काय होती, घटक किंमत होती, हे टॅक्सेस होते आणि ही अनुदाने होती. हे इतकं डीप मध्ये तुम्हाला काहीही विचारणार नाहीये. फक्त तुम्हाला काय विचारणार की घसारा म्हणजे काय असतं किंवा घसारा जर काढायचा असेल तर त्याचं सूत्र काय असतं, असा प्रश्न येऊ शकतो. म्हणून हे आपण 2-3 गोष्टी इथे बघितलेल्या आहेत. फक्त लक्षात ठेवा, घसारा म्हणजे काय, वस्तूची झालेली झीज. ठीक आहे, कशाशी निगडीत संकल्पना आहे, राष्ट्रीय उत्पन्न ज्यावेळेस आपण मोजतो किंवा राष्ट्रीय उत्पन्नाशी निगडीत संकल्पना आहे. बस. आपण ज्यावेळेस वस्तूची बाजारभावाची किंमत काढतो तर त्याच्यामध्ये प्लस काय करत असतो, तर घटक किमतीमध्ये जे कर आहेत ते कर प्लस करतो आणि अनुदान जे आहेत ती मायनस करत असतो. इतक्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, याच्यापेक्षा जास्त इथं काही सुद्धा येणार नाही. आता पुढचा प्रश्न आहे की राष्ट्रीय उत्पन्न ज्यावेळेस आपण हे मोजतोय, हे आपण राष्ट्रीय उत्पन्नच मोजतोय ना, हे GDP म्हणजे काय आपलं, तर देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आहे. तर ज्यावेळेस आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजतो तर हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत, तर कोणकोणत्या पद्धती आहेत राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या, तर त्याच्या 3 पद्धती आहेत. एक आहे उत्पादन पद्धत, दुसरी आहे उत्पन्न पद्धत आणि तिसरी आहे खर्च पद्धत. एक आहे उत्पादन पद्धत, दुसरी काय आहे उत्पन्न पद्धत आणि तिसरी काय आहे तर खर्च पद्धत आहे. ठीक आहे, एक आहे उत्पादन पद्धत, दुसरी आहे उत्पन्न पद्धत आणि तिसरी आहे खर्च पद्धत. आता उत्पादन पद्धत म्हणजे काय की समजा देशामध्ये 50 पेन, जसं आपण मगाचपासून 50 पेनच म्हणतो, तर तेच उदाहरण घेऊया की देशामध्ये 50 पेनांचं उत्पादन झालेलं आहे, तर त्या 50 पेनांची बाजारामध्ये जी किंमत आहे तर त्याला म्हणायचं आपण उत्पादन पद्धत. आपल्याला डिटेलमध्ये येणार नाही, फक्त पद्धतीची नावं माहिती पाहिजेत म्हणून आपण इतकंच बघत आहोत. ठीक आहे, दुसरं आहे उत्पन्न पद्धत. उत्पन्न पद्धत म्हणजेच काय, हे 50 पेन बनताना
जे जे तिथे उत्पादनाचे घटक होते, कोणकोणते घटक असतील, तिथे मजूर असतील, तिथला मालक असेल, कोणीतरी पैसे लावले असतील त्या कंपनीमध्ये, तर त्या सर्वांना जे काही उत्पन्न मिळालेलं आहे, तर या उत्पन्न जर आपण या सगळ्यांचं उत्पन्न एकत्र मोजलं तर त्याला आपण म्हणत असतो राष्ट्रीय उत्पन्न. त्याच्यानंतर खर्च, ते 10 पेन घेण्यासाठी मला किती खर्च झाला, तर मला पण तेवढाच खर्च झाला जितका ते पेन निर्माण झाल्यावर त्यांची बाजारात किंमत असेल तितका. उत्पादन पद्धत म्हणजेच काय, 10 पेनांची किंमत किती आहे, 250 रुपये. 50 पेनांची किंमत किती आहे, 250 रुपये. तर बघा 50 पेनांची किंमत किती आहे, 250 रुपये. राष्ट्रीय उत्पन्न किती झालं, 250 रुपये. उत्पन्न पद्धत म्हणजेच काय, तर हे पेन विकल्यानंतर किती रुपये त्यांना मिळणार आहेत बरं, तर हे पेन विकल्यानंतर त्यांना 250 रुपयेच मिळणार आहेत. किती रुपये मिळणार आहेत, 250 रुपये मिळणार आहेत, बरोबर ना. पेन विकल्यानंतर त्यांना 250 रुपये मिळणार आहेत. आणि खर्च पद्धत म्हणजेच काय, मला हे 50 पेन घ्यायला 250 रुपये लागणार आहेत. किती रुपये लागतील मला हे पेन घ्यायला, तर 250 रुपये लागणार आहेत. तर तीनही प्रकारे जरी मोजलं तरी राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते सारखंच आलेलं आहे. कळालं. तर त्यामुळे या 3 पद्धतीने, उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धतीने आपण काय करत असतो, राष्ट्रीय उत्पन्न मोजत असतो. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत होय. ठीक आहे. आता पुढे, आता हे राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, हे राष्ट्रीय उत्पन्न कोणी कोणी मोजलेलं आहे आणि किती किती राष्ट्रीय उत्पन्न हे झालेलं आहे, मोजलेलं आहे, तर त्या सगळ्याची जी माहिती आहे तर ती आपण पुढचं जे आपलं लेक्चर असेल त्याच्यामध्ये घेऊया. ओके.